स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। आता तुम्ही घर बसल्या किंवा CSC सेंटरमार्फत आता ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाहीत। ऑनलाईन फॉर्म आता बंद करण्यात आले आहेत। आता तुम्ही फक्त गावातल्या अंगणवाडी केंद्रावर जाऊनच फॉर्म आता भरू शकतात। या संदर्भात आज एक GR प्रकाशित झाला आहे। येथे आपण वाचू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत येथे हा विषय आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय 2/9/2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थींना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी होती। म्हणजेच तुम्ही CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा आशा कार्यकर्ता असे अनेक 11 जणांना फॉर्म भरण्याचे अधिकार होते। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे आता तुम्ही फक्त अंगणवाडी सेविकांमार्फतच नवीन अर्ज करू शकता। आतापर्यंत ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका समूह, संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र अशा 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। सबब या शासन निर्णयाचा दिनांक पासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे 6 सप्टेंबर आजपासूनच। म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाहीत। म्हणजे तुम्हाला आता फॉर्म जर भरायचा असेल तर अंगणवाडी संपर्क केंद्राशी संपर्क करावा लागेल। आता तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर असा तुम्हाला एरर येणार। नवीन ॲप्लिकेशन भरण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा। म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही आता फक्त अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधू शकता। हा शासनाचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? कारण काही अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नाही, काही जणांना ते फॉर्म चुकवितात। आता यामध्ये शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? कमेंट करून नक्की सांगा।